आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। राज्यामध्ये एसटी कर्मचारी 9 ऑगस्ट पासून संपावर। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी। आंदोलनामध्ये 13 एसटी कर्मचारी संघटना सहभागी होणार। कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर पाणी पातळी वाढली। दोन्ही नद्यांचं पाणी वाडी वस्ती आणि शिवारामध्ये शिरलं। पूर ओसरल्यानंतर कोल्हापूरमधील आंबेवाडीमधलं जनजीवन पूर्वपदावर। निवारा केंद्रामध्ये गेलेले नागरिक आता पुन्हा एकदा घराकडे परतले। घरामध्ये साचलेलं पाणी बाहेर काढण्याचं काम मात्र सुरू। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी स्थिर। पाणी ओसरायला 1 ते 2 दिवस लागण्याची शक्यता। नृसिंहवाडी कुरुंदवाड इचलकरंजीचा पुराचा धोका अद्यापही कायम। गडचिरोलीमधला आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग 12 दिवसांनी आता सुरू। पावसाने उसंत घेतल्यामुळे पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली। जनजीवन हळूहळू आता पूर्वपदावर येतंय। रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट। काही ठिकाणी रिमझिम पाऊस। आतापर्यंत 2463 मिलीमीटर पावसाची नोंद। कृष्णा नदीच्या तीरावर बुरुड समाजाच्या वतीने मरगोबाई देवी जत्रा साजरी। कृष्णा नदीच्या पाण्याने देवीची पूजा अर्चना संपन्न। आषाढी यात्रेमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 8.5 कोटींचं उत्पन्न। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2 कोटींनी उत्पन्न वाढलं। पुणे जिल्ह्यामधील 80 गावांवर दरड कोसळण्याचा धोका। आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 24 गावं। उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवून सुद्धा अद्याप निधी नाही।